जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सगळे? तर मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शिवजयंतीनिमित्त आमच्या इथे यात्रा. तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर चला आता आम्ही यात्रेसाठी जाणार आहोत. तर म्हटलं तुम्हाला ही यात्रा दाखवू म्हणून हा व्हिडिओ शूट केला मी. आणि सॉरी थोडा लेट झाला मला पोस्ट करायला. तर बघू शकता आमच्या इथे छान अशी यात्रा भरलेली होती आणि दरवर्षी आमच्या इथे जयंतीनिमित्त यात्रा असते. तर बघू शकता खूप मोठी नसते पण छान अशी असते. म्हणजे 1-2 दिवसाची असते ती यात्रा. तर त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी खेळणी वगैरे भरपूर प्रकारचे आलेले होते. त्यानंतर लेडीजसाठी ज्वेलरी होते आणि मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप असं मोठे पाळणे वगैरे पण आलेले होते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता किती छान अशी यात्रा भरलेली आहे. तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की एकदा कमेंट करा. तर नवीन पाहणारे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. बघू शकता खूप छान आणि खूप गर्दी वगैरे पण होती आणि थोडंसं आम्ही लवकर गेलो होतो ना त्याच्यामुळे मग एवढी गर्दी नव्हती. पण रात्री उशिरापर्यंत चालते ही यात्रा. तर आम्ही साधारण 7-6:30 वाजता 6:30-7 वाजता गेलेलो होतो. तर इथे होती थोडीफार गर्दी होती. पण जास्त लोक 8-8:30-9 नंतर येत होते. तोपर्यंत आम्ही रिटर्न झालो होतो. तर बघू शकता माझा लहान मुलगा छान असा खेळत होता त्याच्यावर जम्पिंगच्या याच्यावर. त्यानंतर इथे हे जेंट व्हील वगैरे होतं. तर ते पण छान होतं. भरपूर जण बसत होते. तर आम्ही पण नंतर बसलो होतो त्याच्यावर. खूप छान वाटलं. मुलांना पण खूप आवडते ही यात्रा आणि दरवर्षी असते आमच्याकडे ही यात्रा. तर नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. तर कशी वाटली आमच्या इथली यात्रा मला नक्की एकदा कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. बघू शकता मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी पण खूप आलेल्या होत्या आणि लेडीजचं पण हे ज्वेलरीचे वगैरे पण दुकानं भरपूर होते. तर बघू शकता इथे खेळण्यांचे दुकानं वगैरे होते आणि ह्या खेळणी यात्रेतल्या खूप स्वस्त पण होत्या. त्यानंतर खाण्याची दुकानं पण होते. ज्यांना मंचुरियन वगैरे आवडतात ते पण होते. त्यानंतर चाटवाले पण होते भरपूर. आता इथे कटलरी वगैरे होते. लेडीजचे हेअर क्लचर वगैरे सगळ्या प्रकारचे होते इथे. यात्रेत खूप छान वाटतं असं आणि डेकोरेशनचे साहित्य पण आलेले होते. त्यानंतर लेडीजचे कपडे वगैरे पण होते भरपूर तिथे. तर बघू शकता त्यानंतर इकडे बिल्डिंगांचं काम वगैरे चालू होतं त्याच्यामुळे थोडंसं आवरतं होतं. हे तर दरवर्षी खूप मोठं असतं. त्यानंतर मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही जेंट व्हीलवर बसण्यासाठी गेलो. तर मला भीती वाटत होती पण मुलांसाठी मग मी गेली पुढे. तर बघू शकता आता इथे आमच्या आधी जे होते ना त्यांना बसवलं आणि त्यानंतर मग आम्ही बसणार होतो. तर मी आणि माझा लहान मुलगा आम्ही एका ह्याच्यात बसलो आणि मोठा मुलगा आणि त्याचा मित्र दुसऱ्या ह्याच्यात बसले. कारण ते छोटे होते ना त्याच्यामुळे मग त्यांचं म्हणणं होतं की एका ह्याच्यावर 2 जण बसतील असं. तर आता इथे मी आणि माझा लहान मुलगा बसतो. तर खूप छान वाटत होतं पण भीती पण वाटत होती कारण ह्याच्यावर मी म्हणजे खूप लहानपणी बसलेली होती. तर आता इतक्या वर्षानंतर बसत होती. थोडंसं मला भीतीच वाटत होती त्याच्यामुळे. पण मुलांसाठी आपल्याला थोडं डेअरिंग करावी लागते. तर बघू शकता कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. त्यानंतर इथे जेंट्ससोबत चालू होतं की त्या माणसासोबत की तिकीटवरून ते त्याचं चालू होतं की 1-2 जण बसावं एकदम जास्त नका बसू. माझं चालू होतं की आम्ही 4 एका ह्याच्यात बसतो पण ते छोटं असल्यामुळे मग आम्हाला 2-2 जणांनाच बसवलं त्याने. मग आता माझ्या मुलाला आणि तिच्या मित्राला बसवणार होते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता.